सगळ्यांचं स्वागत आहे. गेल्या पण सातत्याने 2-1.5 वर्ष प्रशासनाच्या विविध मागणीसंदर्भात पाठपुरावा करतो आहे. प्रशासन टप्प्याटप्प्याने आपल्याला थकीत देण्याचा प्रयत्न करते. जो मग 7व्या वेतनाचा फरक असो, काही प्रॉव्हिडंट फंड असो, ग्रॅज्युटी असो, जे जुने कर्मचारी रिटायर्ड झाले आहेत, मला मी आत्ताच माहिती काढली काल सविस्तर, 2016 ते 2019च्या टप्प्यातले जे काही लोक सेवानिवृत्त झाले त्यांचा जो काही राहिलेला फरक देण्याचं काम चालू आहे. आणि आता 25पर्यंत जे काही कर्मचारी रिटायर्ड झाले त्यांचं अजून कुठे कॅल्क्युलेशन नाही आहे. त्यामुळे प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅज्युटी, 7वा वेतन पेचा पहिला दुसरा हप्ता प्रशासनाने वाटप केलं आहे पाडव्यापर्यंत, पण काहींना अजून केलेलं आहे, काहींना पोचवायचं आहे. तर आता राहिला पुढील तिसरा हप्ता जे 5 हप्त्यामध्ये आपल्याला देण्याचं आहे आणि काही वेतनामध्ये कन्व्हर्जन होणार आहे. महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन 1960 वर्षापासूनचा इतिहास आहे. दिवंगत कामगार चांगोल शिंदेपासून सतत कामगारांचे प्रश्न सातत्याने मांडण्याचा प्रयत्न करतो. मी सेवेमध्ये कार्यकारी अभियंता असतानापासून 2014 पासून जेव्हा वडिलांचं निधन झाल्यापासून 6 डिसेंबरला तदनंतर ही काय संघटना हातात घेतली, त्या संघटनेच्या बॅनरवर विविध प्रश्न सोडवण्याचा सातत्याने प्रयत्न करतो आणि आता प्रभावीपणे करत आहे. आता प्रशासनावरही आपण जे 15-16 प्रश्न मांडलेले आहेत आणि प्रशासनाने पत्र दिलेलं आहे की तुर्त आंदोलन तुमचं स्थगित करा, आम्ही सकारात्मक दृष्टीने करतो आहे. परंतु प्रशासन काही सकारात्मक दृष्टीने काही विचारायला, मिटिंग घ्यायला तयार नाहीत. अतिरिक्त आयुक्त असतील, प्रशासनाचे उपायुक्त मुख्यालय असतील, आता आयुक्तांनी भेट घेतली, साहेब मला उद्या 1 मिनिटासाठी वेळ पाहिजे. विविध लोक जे नगरसेवक नसताना भेटायला येतात त्यांना वेळ मिळतो. जे प्रस्तावित कर्मचारी त्यांचे प्रश्न आहेत ते मांडायला वेळ नाही आहे. तर हे कुठेतरी संयुक्तिक वाटत नाही. आता महानगरपालिकेच्या निवडणुका येतात आहेत, त्यामुळे विविध लोक निवडणुकीच्या दृष्टिकोनातून आपल्या स्टंटबाजीचं आंदोलन करायला येतात, पण कामगारांच्या प्रश्नाबद्दल कोणी बोलत नाही आहे. कामगारांच्या प्रश्नाबद्दल कोणत्याही लवकर थकीत बोनस 50,000 मागणी डिमांड आहे. कामगारांचे थकीत 7वं वेतन फरक डिमांड आहे, तो लवकरात लवकर द्यावा हीच आमची मागणी आहे. आणि कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घ्यावं, कॉन्ट्रॅक्ट असेल कोणी असेल. दिवाळी सगळ्यांची शुभमुहूर्तावर शुभ झाली पाहिजे हीच मागणी आहे. धन्यवाद. जय विजय महाराष्ट्र.